सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। जिल्हा कृषी विभागासह चोपडा कृषी विभागाची मोठी कारवाई। 18 लाखांचं बनावट HTBT कापूस बियाणे जप्त, एकावर गुन्हा। जिल्हा कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना आवाहन, बोगस बियाणापासून सावध राहावे असे आढळल्यास कृषी विभागाशी संपर्क साधा। जिल्हा कृषी अधिकारी। चोपडा तालुक्यातील चुंचाळ येथे कृषी विभागाने मोठी कारवाई करत प्रतिबंधित असलेले सुमारे 18 लाख रुपये किमतीचे बनावट HTBT कापूस बियाणे जप्त केले आहे। या प्रकरणी एका संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्हा भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ मस्के, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आणि पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला। जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, जिल्हा मोहीम अधिकारी विजय पवार, कृषी अधिकारी किरण पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील, विद्या इंगळे, प्रकाश मथुरे, समा तडवी यांच्या पथकाने चुंचाळ येथील संशयित आरोपी नितीन नंदलाल चौधरी यांच्या चुंचाळ अकुलखेडा रोडवरील पत्र्याच्या शेडवर छापा टाकला। या कारवाईत प्रतिबंधित HTBT कापूस बियाणे 1273 पाकिटे, ज्याची किंमत 17,82,200 रुपये आहे, असा मोठा साठा जप्त करण्यात आला। आरोपी नितीन चौधरी यांच्यावर बियाणे कायदा, बियाणे नियामक, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी या प्रकरणी फर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र वलटे करीत आहेत। या मोठ्या कारवाईमुळे बनावट बियाणे विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। जिल्हा कृषी विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की बोगस बियाणापासून शेतकऱ्यांनी सावधानगी बाळगली पाहिजे, असं आवाहन केलं आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। साहेब, आज बोगस बियाणे संदर्भात काही कारवाई केली आहे, तर त्या कुठे कारवाई करण्यात आली आणि कितीचा माल जप्त करण्यात आला आणि आरोपींना अटक करण्यात आली? जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चोपडा तालुक्यातील चुंचाळे व परिसरात एक व्यक्ती विनापरवाना बेकायदेशीर HTBT कापूस विक्री करत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार जिल्हास्तरीय पथक व तालुकास्तरीय पथक यांनी चुंचाळे येथे छापा टाकून सुमारे 1273 HTBT कापूस आणि अनुत्कृत बियाण्याची पाकिटं जप्त केली असून तो साधारण 17,82,200 रुपयाचा माल जप्त करण्यात आला असून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर बियाणं कुठून आणलं होतं, काही तपास वगैरे केला आहे? संबंधित संशयित आरोपीला जेव्हा चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलं की सदर बियाणं हे गुजरात राज्यातून आलेलं आहे। म्हणजे महाराष्ट्रात हे बियाण्याला मान्यता नाही आहे? या बियाण्याला महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात अजून मान्यता नाही आहे। जे तणनाशक आहे ग्लायफोसेट, हे तणनाशक सदर कापूस पिकावर मारल्यावर त्या फक्त गवत जळतं, कापूस पीक जळत नाही। असं HTBT म्हणजे हर्बिसाइड टॉलरन्स BT कापूस बियाणं आहे। याला अजून जेनेटिकल इंजिनिअरिंग अप्रूव्हल कमिटी जी आहे केंद्राची, त्याची मान्यता नाही आहे। तरी हे जे चोपडा तालुक्यात जिल्ह्यात अजून अशा कारवाई होण्याची शक्यता आहे का सर? जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व जे विक्रेता आहे त्यांना आवाहन करण्यात येते की असं प्रतिबंधित HTBT बियाणं जे आहे ते कोणी खरेदी करू नये व विक्री करू नये। जर असं विक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल। संबंधित बियाणे कायदा, बियाणे नियम, महाराष्ट्र कापूस अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल।